दिव्यांग मंत्रालयामध्ये 2063 पदभरती करण्याचा राज्य सरकार दिव्यांग मंत्रालयात 2063 पदं भरणार आहेत आणि मंत्रालयात 32 पदांची भरती होणार आहे अशी मुख्यमंत्र्यांनी आज घोषणा केली मित्रांनो। आणि दिव्यांगांसाठी खुश खबर आहे, आपण पाहू शकता मित्रांनो 2063 पदे काही कमी नाही झालीत। पूर्ण दिव्यांग मंत्रालयात 2063 पदे भरणार आहेत आणि जे मुख्य पदे राहतील त्याच्यामध्ये 32 पदांमध्ये दिव्यांगांना ठेवण्यात येणार आहे। ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देत आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी ह्या पदभरतीची घोषणा केली आहे आणि ह्या 2026 पासूनच हे पदभरती होणार आहे। म्हणून आपल्याकडे असलेले डॉक्युमेंट सांभाळून ठेवा। तुम्ही डिग्री केली असेल कोणत्याही क्षेत्रात, लॉ म्हणा किंवा मेडिकल म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये, तर ते डिग्र्या तुम्ही सांभाळून ठेवा मित्रांनो, कारण खूप कामात येणार आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला नोकरीची पण व्यवस्था होण्याची शक्यता आहे मित्रांनो। छान बातमी सरकारकडून मिळाली आहे, म्हणून सरकारचे अभिनंदन। आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण आम्ही असेच चांगले व्हिडिओ आम्ही तुमच्यासमोर आणत असतो। किंवा तुमची डिग्री कंप्लीट झाली असेल तर कोणत्या डिग्रीमध्ये तुम्ही कोणत्या याच्यामध्ये बॅचलर आहात तुम्ही, मला प्लीज कॉमेंट करून सांगा। कारण डिग्री ज्यांना आहे, ज्यांना BA असेल, BSc असेल, BCom असेल, दिव्यांगांना त्यांना फायदा होणार आहे। आणि महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुमच्याकडे टायपिंगचा डिप्लोमा असेल किंवा 10वी 12वी पास असल्यानंतरही टायपिंग असणं खूप आवश्यक आहे, कम्प्युटर नॉलेज घेणं आवश्यक आहे। म्हणून आजच तुम्ही कम्प्युटर लावा, कम्प्युटर शिकण्याचा प्रयत्न करा, कारण खूप महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो। आणि तुम्हाला ह्या नोकरीसाठी जागा जेव्हा निघतील त्यावेळेस अर्ज करण्यासाठी खूप महत्त्वाचे बाब आहे की तुमच्याकडे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे, तुमची डिग्री असणं आवश्यक आहे, जर चांगल्या पदावर तुम्हाला जायचं आहे। कारण दिव्यांग मंत्रालयाची घोषणा काही दिवसापूर्वीच आपल्या सरकारने केली की दिव्यांग मंत्रालय असणार आहे।